सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणसरसिजा सरसन्निविष्टः केयूर्वान्मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपु धृतशङ्खचक्रः. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण काय माझी एक्झाम चालू होती. एक्झाम आता संपत आली त्यामुळे आता परत म्हटलं ब्लॉग चालू करूया. तर मी आत्ता पळायला आलो आहे. 5 डिग्री टेम्परेचर आहे पण आता सवय झाली बऱ्यापैकी टेम्परेचरची आणि इंजिन गरम झाल्यावर काय एवढं वाटत नाही त्यामुळे जॅकेट वगैरे काय घातलं नाही. मी आता कालपासून पळायला चालू केलं आहे. मी 4 किलोमीटरचा हा जो सी पार्कचा जो ट्रॅक आहे त्याच्यावर आपण मागचा व्हिडिओ केला होता. त्याच्यावर मी 4 किलोमीटर पळलो काल. तर आज आता 5 किलोमीटर तरी पळतो. बघूया. मागच्या वेळी समोरच्या टॉवरवरनं आपण व्हिडिओ काढला होता. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोरचा टॉवर दाखवतोय. पळून आलोय. आता भूक लागली. आता नाश्ता करतो तो तुम्हाला दाखवतो. चला. आज आपण मी जिथं राहतो ते फ्रायबर्ग हे शहर बघणार आहोत. चला तर मग दाखवतो तुम्हाला. माझ्या मागं जे दिसतंय ही आमच्या युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे आणि इकडे जी बिल्डिंग दिसते ती युनिव्हर्सिटी. ही युनिव्हर्सिटी 1457 साली स्थापन झालेली युनिव्हर्सिटी आहे. ही युनिव्हर्सिटीची सर्वात जुनी इमारत अजूनही दिमाखात उभी आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबर्ग ही सगळ्यात जुनी बिल्डिंग आहे. माझं जे डिपार्टमेंट आहे ते नवीन बिल्डिंगमध्ये आहे. पण या जुन्या बिल्डिंगमध्ये सगळे जर्मन कोर्सेस म्हणजे जर्मनमध्ये जे शिकवले जातात ते सगळे कोर्सेस अजून इथंच होतात. हे आहे फ्रायबर्ग. इथे थंडी एवढी जास्त नाही आहे पण उन्हाळा खूप जास्त असतो. त्या उन्हाळ्याला यांनी कसं काउंटर केलं आहे हे तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो. हे शहर खूप भारी आहे आणि याचा इतिहास पण खूप भारी आहे. तो पण आपण समजून घेऊया. चला. जसं मी खूप वेळा सांगितले की फ्रायबर्ग हे फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवर आहे. तर जेव्हा महायुद्ध चालू होतं दुसरं तेव्हा जर्मनीने स्वतःच्या शहरावर बॉम्ब टाकले होते चुकून. तेव्हा GPS किंवा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स नव्हती त्यामुळे कदाचित टाकले असावे. पण इथं फ्रायबर्गमध्ये बॉम्बिंग झालं होतं ते पण जर्मनीनंच केलं होतं. माझ्या मागं जे दिसतं त्याला मार्टिन्स गेट म्हणतात. शहरातील प्रमुख गेट आहे, एंट्री पॉईंट आहे. हे जवळजवळ 1500 साली वगैरे बांधलेलं गेट आहे. याची उंची जी आहे ती आधी 22 मीटर होती. त्यानंतर आत्ता 1900च्या दशकात त्याची उंची परत 66 मीटर केली आणि त्याच्यानंतर ट्रॅक गेट झाला असतात.
हा इथला सगळ्यात महत्त्वाचा चौक आहे. याला बेरटॉल्स ब्रुमन असं म्हणलं जातं, कारण काय हा जो ब्रॉन्झचा पुतळा तुम्हाला दिसतोय हा बेरटॉल्स या राजाचा आहे आणि इथे सगळ्या ट्रॅम एकत्र येतात. मगाशी तुम्हाला सांगितलं मी की इकडे खूप उन्हाळा असतो या सिटीमध्ये, तर त्यांनी उन्हाळ्यापासून वाचायसाठी काय केले ते बघूया आपण आता. शहराच्या बरोबर मधोमध यांनी असं पाणी वाहतं ठेवलं आहे आणि हे 16 किलोमीटर लांब असं हे पूर्ण पाण्याचे कॅनल्स म्हणू शकतो आपण, छोटे असे आहेत इथे. सोळा किलोमीटर लांब हे पूर्ण असे वॉटर कॅनल्स केलेले आहेत. त्याला बाखल असं म्हणतात जर्मनमध्ये, आणि हे फक्त फ्रायबर्गमध्ये बघायला भेटतं. आणि याचं मेन काम हेच आहे की हवा थंड करणं उन्हाळ्यामध्ये. आणि ड्राय सॅम नावाची जी रिव्हर आहे त्यामधून हे कंटिन्युअसली पाणी फ्लो होते आणि हे एकदम स्वच्छ पाणी, कुठलं ड्रेनेजचं पाणी किंवा असं काही नाही. आणि हे जे फार भारी इथे एक गंमत आहे ती पण तुम्हाला सांगतो. ती गंमत अशी आहे की इथले स्थानिक लोक म्हणतात की जर या बाखलमध्ये कोणाचा पाय पडला तर त्याचं लग्न इथल्या लोकल मुलीसोबत होतं. जर मुलीचा पाय पडला तर इथल्या लोकल मुलासोबत तिचं लग्न होतं. मी तर काय पाय बुडवत नाही आहे इथे, पण तुम्ही जर आलात तर सांभाळून राहा. आता फ्रायबर्गच्या कॅथेड्रलच्या दिशेनं चाललो आहे. हे कॅथेड्रल 1200 साली बांधायला चालू केलं होतं आणि 1500च्या आसपास त्याचं बांधकाम संपलं आहे. त्यामुळे हे बांधायला जवळजवळ 300 वर्ष लागली होती. हे पण एक इथलं फाउंटन आहे मेन. याचं आत्ता पाणी इथनं पडत नाही आहे, पण हे पण खूप जुनं आणि एक आकर्षण असलेलं फाउंटन आहे. तुम्हाला कॅथेड्रलचा टॉवर दाखवतो. हा टॉवर 116 मीटर उंच आहे. मी कॅथेड्रलच्या समोर उभा आहे. इथे पूर्ण मार्केट भरतं शेजारनं कॅथेड्रलच्या पूर्ण, आणि ते फक्त सकाळी चालू असतं. ते मार्केट आत्ता ओपन होईल थोड्या वेळात, पण हे मागं दिसतं ते पूर्ण कॅथेड्रल आहे फ्रायबर्गचं. आणि हे दोन्ही महायुद्ध झाली तरी हे अजून आहे तसं उभं आहे. फ्लॉवर मार्केट दिसतं इथलं. हे बघून मला पुण्यातल्या फोटो वॉकची आठवण झाली. आपण फ्लॉवर मार्केटचा फोटो वॉक केला होता 2 का 3 वेळा मला वाटतं. ही छोटीशी बेकरी इथे दिसते आपल्याला. कसलं भारी कुठलं जुनं टाऊन हॉल आहे. हे पण खूप वर्ष जुनं आहे. एक आकर्षक बिल्डिंग आहे पूर्ण रेड कलरची. पूर्णपणे गोथिक स्टाईलमध्ये बांधलेलं हे कॅथेड्रल आहे. कॅथेड्रल हे त्या शहरातलं प्रमुख चर्च असतं आणि हे बांधायला जवळजवळ 300 वर्ष लागली होती. आणि याचं आर्किटेक्चर खूप भारी आहे आणि खूप डिटेलिंग केलं आहे. याचा एक वाटल्यास वेगळा व्हिडिओ मी फक्त बनवेन, बघूया. या कॅथेड्रलच्या वर एक घंटा आहे आणि त्या घंटेचं वैशिष्ट्य असं की ती 3 टनाची आहे आणि 3 टन असलेली ती घंटा वर आहे. खूप दिवसांनी ब्लॉग शूट केला आहे, जरा वेगळ्या प्रकारे केला आहे. बघू तुम्हाला कसा वाटतो आहे, नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि आता टाकत जाईन ब्लॉग्स, जास्तीत जास्त दाखवत जाईन तुम्हाला वेगवेगळं काय काय. येस, बाय बाय, चाओ.